नमस्कार मित्रांनो, रुपेरी पडद्यावर केदार बनून गुन्हेगारांना धडकी भरवणारा अभिनेता म्हणजेच स्वराज नागरगोजे। पण पडद्यामागचा त्याचा खऱ्या आयुष्यातील संघर्ष आणि यशाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, स्वराज नागरगोजे हा एक उगवता आणि प्रतिभावान मराठी अभिनेता आहे, ज्याने चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या माध्यमातून मनोरंजन सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे। स्वराजचा जन्म 10 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे झाला। त्याने आपले शालेय शिक्षण पाटील बाल मंदिर येथून पूर्ण केले आणि पुढील उच्च शिक्षण शिवाजी विद्यापीठातून घेतले। तो सध्या पुणे येथे राहतो। त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आणि नृत्याची आवड होती। त्याने डान्स क्लास आणि थिएटरमधून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली। स्वराजने सुरुवातीला लघुपट आणि सहाय्यक भूमिकांमधून काम करण्यास सुरुवात केली। सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ 2023 या बॉलिवूड चित्रपटात त्याने रानूचा बॉयफ्रेंड ही भूमिका साकारली होती। जन्ना एक तस्सवूर 2023 या लघुपटात त्याने चैतन्य नावाचे पात्र साकारले होते। लेख असावी तर अशी 2024 या चित्रपटात त्याने विनायकची भूमिका साकारली होती। झी मराठीवरील तारिणी या मालिकेत तो पहिल्यांदाच मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकला। यात त्याने केदार नावाच्या एका अंडरकव्हर पोलिसाची ॲक्शन भूमिका साकारली आहे। मित्रांनो, मालिकेचे कास्टिंग डायरेक्टर विश्वास नवरे यांनी जेव्हा स्वराजला ऑडिशनसाठी 2दा फोन केला, तेव्हा तो इतर कामांना व्यस्त असल्याने जाऊ शकला नव्हता। अखेर त्याने घरूनच व्हिडिओ बनवून ऑडिशन पाठवले आणि त्याची मुख्य भूमिकेसाठी निवड झाली। या मालिकेत त्याने आयुष्यात पहिल्यांदाच खऱ्या आवाजाची गनफायर केली, ज्याच्या मोठ्या आवाजाने तो आणि त्याची सह अभिनेत्री काही क्षणासाठी पूर्णपणे सुन्न झाले होते। मित्रांनो, मनोरंजन विश्वाबाहेरही त्याचे आयुष्य खूप साधे आहे। डान्स क्लासमध्ये भेटलेली अभिनेत्री प्रगती माने ही त्याची जिवलग मैत्रीण असून दोघेही कला विश्वातील आपली मैत्री आणि निखळ बंध जपण्यासाठी ओळखले जातात। मित्रांनो, तारिणी या मालिकेतील केदार म्हणजेच अभिनेता स्वराज नागरगोजेची भूमिका तुम्हाला आवडते का? कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।